चिंकीचे सोन्याचे कानातले. संध्याकाळची वेळ होती आणि सगळेजण तयार होऊन आत्याच्या घरी जेवायला जाणार होते. जा बिंगो, बॉल घेऊन ये. अरे गट्टू, आता खेळू नकोस, आता जायची वेळ झालीये. बाबा, पण अजून आई तयार नाही झाली. काय चिंकी, जा आईला बोलावून आण बरं, कदाचित आत्ता तयार झाली असेल. ओके बाबा. चिंकी पटकन आईच्या रूम मध्ये जाते आणि पाहते की आई टेबलच्या खाली काहीतरी शोधत होती. काय झालं आई? काही हरवलंय का? हो चिंकी, माझं एक सोन्याचं कानातलं कुठेतरी खाली पडलंय. जरा बघ बरं. ओ, लगेच बघते आई. चिंकी वाकून टेबलच्या खाली पाहते आणि एकदम कॉर्नरला तिला काहीतरी चमकताना दिसतं. ओ, कदाचित ती आहे. चिंकी आतमध्ये हात टाकून कानातलं बाहेर काढते. हे घे आई, मी तुझं कानातलं शोधून दिलं. अरे, थँक्यू सो मच बाळा. हे कानातलं हरवलं असतं तर खूप प्रॉब्लेम झाला असता. काय? पण असं का आई? कारण हे सोन्याचं कानातलंय. हे खूप महाग असतं. ओ, असं आहे होय आई. म्हणूनच हे इतकं सुंदर आहे. हो बाळा. आई आई, तू मलाही सोन्याचे कानातले घेऊन देशील काय? तुलाही हवेत? हो आई, मला हे खूप आवडले. मलाही असेच सुंदर मौल्यवान सोन्याचे कानातले घेऊन देशील? ओके चिंकी, तुलाही घेऊन देऊ. आता चल लवकर तयार होऊया, नाहीतर आपल्याला उशीर होईल. ओके आई. चिंकी आणि आई लगेचच बाहेर येतात आणि सगळे डिनरसाठी निघून जातात. आईला वाटलं होतं की चिंकी सोन्याच्या कानातल्याबद्दल विसरेल म्हणून, पण दुसऱ्या दिवशी. अगं चिंकी, हे काय करतेयस? आई, मी ह्या आठवड्याचा पॉकेट मनी गल्ल्यामध्ये टाकतीये. मला हे खर्च नाही करायचे. बर, पण असं का चिंकी? गट्टूकडे बघ, त्याने तर स्नॅक्सही आणले. हो, पण आई, ह्याच्यामधून मला मौल्यवान सोन्याचे कानातले घ्यायचेत ना. तूच तर म्हणालेलीस की तू मला घेऊन देशील. काय? सोन्याचे कानातले? तेवढ्यात आईला आपण बोललेली गोष्ट लक्षामध्ये येते. चिंकी, असं वाटतंय की सोन्याच्या कानातल्यांबाबत तू जरा जास्तच सिरियस आहे. हो आई, मग सांग, सोन्याच्या कानातल्यांसाठी एवढे सेव्हिंग्स पुरेसे आहेत? बाळा, हे तर गल्ला तोडल्यावर समजेल ना. ओ, मग मी हा आत्ताच तोडते आई. अगं, थांब 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 बाळा, आत्ता नको फोडूस. आधी बाबांना येऊ दे. ओके? बरं, ठीक आहे आई. चिंकी गुल्लक घेऊन तिथून निघून जाते आणि आई स्वतःशीच म्हणते, असं वाटतंय की सोन्याच्या कानातल्यांचं चिंकीने खूप मनावर घेतलंय. आता तर बाबांशी या विषयावर बोलावंच लागेल. संध्याकाळी जसे बाबा घरी येतात, आई त्यांना म्हणते, ऐका ना, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. हा, काय झालं? चिंकीला सोन्याचे कानातले हवेत. मी तिला असंच म्हणाले होते की देऊ आम्ही घेऊन, पण ती सिरियस झाली. आजही ती गल्ला घेऊन बसली होती. काय? ते गुल्लक ज्यात आपण खूप दिवसापासून तिच्यासाठी सेव्हिंग करत होतो? हा, तेच. ओहो, ते गुल्लक तोडायच्या बाबतीत चिंकी तर कधी काही बोलत नाही. असं वाटतंय ती खरोखरच सिरियस आहे. तेच ना. ठीक आहे मग. रात्री जेवणानंतर मग सगळेजण जेव्हा बसले होते, मग चिंकी पुन्हा एकदा आपला गुल्लक घेऊन येते आणि बाबांना म्हणते, नाही बिंगो, ही खायची गोष्ट नाहीये. जा तू गट्टू सोबत खेळ. अहो बाबा, तुम्हाला आईने सांगितलं का मी आता गल्ला फोडू शकते का? मग आपण उद्याच कानातले घ्यायला जाऊया. हो चिंकी बेटा, पण एक गुल्लक फोडून काही होणार नाहीये. आपल्याला सोन्याचे कानातले घेण्यासाठी बँकेतनं अजून पैसे काढायला हवेत आणि यासाठी थोडा वेळ लागेल. तर रविवारी जाऊयात कानातले घ्यायला. पण बाबा, हे सोन्याचे कानातले इतके महाग का असतात की त्यासाठी बँकेतूनही पैसे काढावे लागतील? कारण गट्टू बाळा, सोनं हे एक लिमिटेड रिसोर्स आहे. यामुळे हे प्रेशियस आहे आणि त्यामुळे याचा भाव नेहमी कमी जास्त होतो. त्यामुळे नेहमी विचार करूनच सोनं घ्यायला हवं. ओ, पण सोन्याचे भाव का वाढतात बाबा?
पहा मुलांनो, याचं असं आहे की जेव्हा लोकांना वाटतं की आपले पैसे सेफ नाहीयेत, तर ते सोनं घेतात आणि त्यामुळे त्याची डिमांड हाय होते. त्यामुळे त्याचे भाव वाढतात. हो, मग बाबा आता सोन्याचे भाव वाढलेत? नाही चिंकी, तू लकी आहेस, पण आता सोन्याचे भाव चांगलेत. आपण रविवारीच जाऊन तुझ्यासाठी नवीन कानातले घेऊया. बिंगो बघ, मला नवीन कानातले घेणार आहे. मग काय होतं? रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी चिंकी एकदम रेडी होऊन बसली होती. आज तर चिंकी खूप खुश दिसतीये. हो बाबा, मला तर राहवतच नाहीये. बास बाळा, आता फक्त थोडा वेळ. आधी नाश्ता करून घ्या. थोड्याच वेळात सगळेजण नाश्ता करून सगळेजण कानातले घेण्यासाठी ज्वेलरी शॉप मध्ये जातात. वेलकम सर. वेलकम मॅम. सांगा, तुम्हाला काय हवंय? आम्हाला माझ्यासाठी कानातले बघायचेत, सोन्याचे कानातले. हो हो, आम्हाला दुकानातले सगळ्यात सुंदर सोन्याचे कानातले हवेत. ओके बेटा, तुम्ही सगळेजण इथे बसा. मी तुम्हाला आता सगळ्यात लेटेस्ट डिझाईन दाखवतो. ते काका लवकरच काही बॉक्सेस काढतात आणि गट्टू चिंकी आई बाबांना त्या सोन्याच्या कानातल्याचे डिझाईन्स दाखवतात. वाव आई, हे किती सुंदर आहेत. हो बाळा, हे सुंदर तर आहेत. हे किती ग्रॅमचे आहेत? मॅम, तो पीस 2 ग्रॅमचा आहे. ठीक आहे मग. चिंकी, तू शुअर आहेस ना? तुला हीच डिझाईन पसंत आहे? हो बाबा, मी हे घालून बघू शकते? हो हो बेटा, ये इकडे, मी तुला घालून दाखवतो. ते काका चिंकीला कानातले घालतात आणि मग ती आरशात पाहते. वाव चिंकी, हे तर खरंच खूप परफेक्ट दिसतात. असं वाटतंय की बिंगोलाही हे आवडले. मग ठीक आहे, तुम्ही हे पॅक करा. चिंकी, अभिनंदन. हे तुझे पहिले सोन्याचे कानातलेत. थँक्यू बाबा. सगळेजण खूप खुश होतात आणि चिंकी आपल्या पहिल्या ज्वेलरी बॉक्सला घरी येऊन अतिशय व्यवस्थित येते. आई, मी हा बॉक्स माझ्या कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवून देऊ? मी खास सणांनाच हे घालेन. हो चिंकी, खूप छान. ते नीट सांभाळून लॉकर मध्ये ठेव. मग आपण सोबत जेवायला बसू. चिंकी बॉक्सला लॉकर मध्ये ठेवते आणि अशा प्रकारे ती आपल्या आयुष्यातली पहिली सोन्याच्या कानातली खरेदी करते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.